चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. हे बघा, मी हे जवस घेतलंय बघा. पावशेर आहे बघा हे जवस. तुम्ही बघू शकता, असला स्वच्छ निवडलंय बरं का. ह्याला आपला चटणी करायची. त्याच्यात लागणारं साहित्य बघा, हे लसूण घेतलाय. हे बघा, हे लसूण ते सगळं टाकायचं. आज आपल्याला गॅस ऑन करतो बघा. तुम्ही पाहू शकता. हे बघा, जवस कसं भाजायचं. जेवढे आपली कढई दिसते पाहिजे चांगलं. हे कसं भाजायचं बघा, चांगलं असं खमंग भाजायचं बरं का. भाजलं ना जवस तर खूप सुंदर लागतं बघा. हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं बरं का जवस. केसासाठी ते खूप सुंदर बघा. असं तडतड उठतं बघा. तर मग स्लो करायचा गॅस, लय फास्ट नाही करायचा. आपलं जरा थोडंसं जरा लय काळं पण नाही होऊ द्यायचं, मध्यम भाजायचं. मध्यम जेवढं तुम्ही चांगलं भाजताल ना, स्लो याच्यावर भाजायचं बघा. खूप सुंदर चटणी होती याच्यात बघा कसं भाजलंय. आपल्याला काळं करायचं नाही बरं का. मस्त ज्वारीच्या भाकरी बरोबर, चपाती बरोबर सुंदर लागते बरं का. ह्याच्यात चटणी केली नाही, तेल टाकून खायचं बघा. पाहू शकता. आता हे बंद करत आहे. तुम्ही पाहू शकता बघा कसं मिक्सरमध्ये काढलंय बघा. बघू शकता. आता हे 2 कुड्या लसूण घेतलाय बघा. त्या बघा, एवढा मोठा लसूण घालायचा याच्यात. तुम्ही जेवढा लसूण घालता ना तेवढं टेस्ट होतं बघा. चवीपुरतं मीठ. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आपली टेस्ट लागली पाहिजे ना, खारट नाही लागलं पाहिजे. आणि तिखट करायची झणझणीत. आहे बघा, तुम्ही बघू शकता. मी 1 चमचा घालते बरं का, अर्धा घालते, तर जास्त तिखट नको. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आप देख सकते हैं. हे देखो, हे पहा तुम्ही कशी झाली चटणी. सामने थोडं. ये देखो कशी झाली बघा चटणी. किती सुंदर झाली बघा. हे केसासाठी पण खूप सुंदर असतं बरं का. आपल्या शरीरासाठी आपल्या चांगलं आहे बघा. तुम्हाला दाखवलंय मी कसं करायचं आणि कसं नाही. तुम्हाला आमची जवसाची चटणी आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद देशूला. आमेन.